बावडा पोलीस स्टेशनचे PSI सातपुते साहेब. साहेब काय सांगाल आज वारकऱ्यांचा प्रवेश बावड्यात होतोय. विसाव्याची जागा आहे बावडा. काय परिस्थिती असेल, काय तुमचा बंदोबस्त आहे? श्री संत तुकाराम महाराज यांचे पालखी बंदोबस्ताच्या अनुषंगाने आज इंदापूर येथे गोलरिंगण वगैरे संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर असे ते मुक्काम असतो. उद्या बावडा या ठिकाणी बाजारतळ या ठिकाणी पालखीचा विसावा असतो दुपारी नंतर ना. बावडा दूर क्षेत्र हे इंदापूर पोलीस स्टेशन अंकित असल्याने इंदापूर पोलीस स्टेशन कडील एक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4 अधिकारी, 70 पोलीस अंमलदार असा संपूर्ण बंदोबस्त हा पालखी बंदोबस्ताला इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत लावण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सर्व वारकऱ्यांना जेवणाची वगैरे व्यवस्था, राहण्याची व्यवस्था सगळ्यांची पूर्ण चोख बंदोबस्त लावलेला आहे. संपूर्ण बॅरिकेड्स वगैरे लावण्यात आलेले आहे. वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने बावडा दूर क्षेत्राकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे, जेणेकरून पालखीचा मुक्काम सराटी येथे झाल्यानंतर सर्व पालखीचे वारकरी एकदम सुखरूप अकलूज या ठिकाणी पोहोचतील या अनुषंगाने योग्य ते बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बावडा गावामध्ये ज्यावेळेस पालखी विसाव्याला येते तर साधारणतः या गावामध्ये किती वेळ पालखी विसावा करते आणि त्यानंतर कधी सराटी या मुक्कामी जाते? पालखी बावडा या ठिकाणी दुपारी विसाव्याला येते, दुपारी 3च्या आसपास, आणि त्यानंतर सायंकाळी 5:30च्या आसपास पालखी प्रस्थान होते सराटी मुक्कामी. सराटी मुक्कामासाठी. आणि साहेब एक सांगा की उरळी कांचन पासून पुणे पोलिसांचा जो ग्रामीण भाग सुरू होतो आज सराटी हद्दीपर्यंत तो समाप्त होणार आहे किंवा सोलापूर जिल्ह्यात पालखीचं प्रवेश होणार आहे. त्या संदर्भात आतापर्यंत काय काय घटना घडलेल्या आहेत? एकंदरीतपणे वारकऱ्यांना काय प्रॉब्लेम आलेत का, किंवा काय त्या अनुषंगाने तुमचा पुणे ग्रामीण पोलिसांचा काय बंदोबस्त राहिला, किंवा इथून पुढे सराटीपर्यंत जाऊस तर कसा बंदोबस्त असेल? पुणे ग्रामीण हद्द उरुळी कांचन येथून सुरू होती. माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या आदेशाने संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस स्टेशनचा बंदोबस्त ते पूर्ण नियोजित बंदोबस्त लावलेला आहे आणि पालखीसोबत संपूर्ण बंदोबस्त आतापर्यंत मार्गस्थ चालूच आहे. कुठेही वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण किंवा पुणे ग्रामीण जिल्ह्यात सध्या तरी आलेली नाहीये संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या अनुषंगाने, आणि सुखरूप सर्व वारकऱ्यांचे सर्व पद्धतीने पोलीस खात्यामार्फत सुद्धा काळजी घेतली जाते.